सखू अगं सखू अगं काय झालं? कोणाला पकडून ठेवलं होतंस? कोण आलं होतं सखू? ते आली होती माझ्यासारखी दिसणारी खोटी सखू, माझ्यासारखी उभ्याम दिसणारी. हो मी तिलाच पकडलं होतं. मला धमक्या देत होती आणि मला ढकलून पळून गेली. हो थांब मी आलोच. ही मुलगी भयानक आहे. ही चेटकिनी सारखी कारस्थानं करते. हिला वाळीत टाकलं पाहिजे आणि फक्त हिलाच नाही तर हिच्या संपूर्ण घराला वाळीत टाकलं पाहिजे. ही अभद्र लोक गावातच नको. खूप भलतीच खोडगी आणि बेलगाम झाली आहे. थेट मला धमक्या देत होती, तुमच्या विरोधात गरळ ओकत होती. बाबाजी कुठे आहात तुम्ही? तुम्ही असतात ना तर ती अशी मोकाट सुटलीच नसती. कुठे आहात बाबाजी तुम्ही? कुठे आहात? अहो तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे? परत या बाबाजी, परत या बाबाजी, परत या. मी परत आले मनोरमे, मी परत आले मनोरमे, मी परत आले मनोरमे. कोण? तू हे चेटकिडे एकेरी नावानं हाक मारलीस मला? देऊ का सणसणीतोंड थोबाडीत? देऊ का सणसणीतोंड थोबाडीत? माझं चुकलं सासूबाई, मला शिक्षा करू नका ना. हवं तर मी कान पकडते. शुद्धीवर आहेस ना? शुद्धीवर आहे ना. अहो म्हणूनच तर तुम्हाला विचारायला आले की कोणाला मदतीला बोलवताय. त्या बाबाजीला. हो कच्चा लिंबू आहे तो. अग्निशुद्धी असू दे, जिंगरोबाची पूजा असू दे, अग्नी गोळे असू दे, प्रत्येक वेळेस त्याचा टाव धरून लावलाय मी. टाव धरून लावलाय. तो काय हो तुमची मदत करणार आहे? काय हो तुमची मदत बापरे, करणार आहे? हिच्या अंगात चेटकीण आली की काय? माझ्या सासूबाई फारच भोळ्या बाई. तो तुमचा बाबाजी प्रत्येक वेळी माझ्या कामात अडथळा आणतो. जणू काही तुमची गावाची ढालच म्हणून उभा राहिलाय. मीच त्या बाबाजींना आव्हान दिलं. त्या बाबाजीची पुडी बांधायचीच होती मला. मी माझ्या काळ्या शक्तीच्या भरोश्यावर जलसमाधीतून वाचले आणि त्या बाबाजीची काळ कोठडीत रवानगी केली. आणि आता लाभो लाभो लाभो. अहो ते हसले ना की मला असाच त्रास होतो आणि अजूनही होतो. म्हणजे ते आहे इथेच. हो 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 सखू, येतंय माझ्या लक्षात. सखू तुम्ही